क्रांतिसूर्य महात्मा फुले यांनी बहुजनांच्या अंधकारमय जीवनात ज्ञानाचा प्रकाश पेरला. राजेश नाईक, सांगली. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली. या शब्दात अज्ञानाचा अंधकार दूर करण्याचा संदेश देणारे आधुनिक भारताचे शिल्पकार क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महात्मा फुलेंच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले. शिक्षणाचे प्रणेते आणि शिवप्रेमी महात्मा फुले या प्रसंगी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेश नाईक म्हणाले की बहुजन समाजातील स्त्री-पुरुष शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी महात्मा फुले यांनी प्रतिकूल परिस्थितीत पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्यांनी केवळ शिक्षणाची दारेच उघडली नाहीत, तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे समाधी स्थान शोधून काढून शिवजयंती साजरी करण्याचा ऐतिहासिक पुढाकार घेतला. मान्यवरांची उपस्थिती आणि मनोगते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदेश सेवा दलाचे पैगंबर शेख यांनी केले, तर सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले आणि प्रदेश काँग्रेस सचिव डॉक्टर प्रमोद इनामदार यांनी महात्मा फुलेंच्या सामाजिक क्रांतीवर प्रकाश टाकला. या सोहळ्याला खालील मान्यवर उपस्थित होते: अरुण पळसुले, कार्याध्यक्ष, सेवा दल, मौलाली वंटमोरे, विठ्ठलराव काळे, शहर जिल्हा सचिव, नामदेव पठाडे, देशभूषण पाटील, अल्पसंख्याक सेल, सचिन चव्हाण, उस्मान मखदूम, सचिन घेवारे, मीना शिंदे, कांचन खंदारे, सुरेश गायकवाड, शरण सरोदे, राहुल शिंदे, रोहित गुंजी, गणेश वाघमारे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी काँग्रेस व सेवा दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप विश्वास यादव यांनी आभार मानून केला. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिनके, सांगली. महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आजच आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.